तो माणूस डोंगरा एवढा होता, आवाज विजेसारखा आणि उद्देश एकच, शिवाजीचा अंत. पण समोर उभा होता एक तरुण राजा, ज्याच्या हातात फक्त तलवार नव्हती तर मेंदू, संयम आणि स्वराज्याचं स्वप्न होतं. तो क्षण इतिहास बदलणारा होता. इसवी सन 1659. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य दिवसेंदिवस वाढत होतं. आदिलशाही हादरली होती, विजापूर दरबारात भीती पसरली होती. तेव्हा एक नाव पुढे आलं, अफजल खान. अफजल खान म्हणजे उंच, बलवान, अनुभवी सेनापती, अनेक युद्धांचा विजेता, पण अतिगर्विष्ठ. तो म्हणाला, शिवाजी, तो काय माझ्या लायकीचा, मी त्याला जिवंत किंवा मेलेला आणतो. त्याला वाटलं होतं हे फक्त एक लहानसा बंड आहे. अफजल खान फक्त तलवारीने नाही तर मानसिक दहशतीने लढत होता. त्याने पंढरपूर, तुळजापूर, शिखर, शिंगणापूर येथे देवलांची विटंबना केली. उद्देश एकच, शिवाजीला चिडवायचं, त्याला मैदानात आणायचं. महाराजांना सगळं कळत होतं. ते म्हणाले, हे युद्ध तलवारीचं नाही आहे, हे युद्ध बुद्धीचं आहे. अफजल खानाला माहीत होतं डोंगर रांगात शिवाजीला हरवणं कठीण आहे, म्हणून त्याने कपटाचा मार्ग निवडला. अफजल खानाने निरोप पाठवला, चला भेटूया, रक्तपात नको, तह ठरवूया. महाराजांनी सगळ्या सरदारांना बोलावलं. सर्वांनी एकच मत दिलं, ही फसवणूक आहे. पण शिवाजी महाराज शांत होते. ते म्हणाले, जर सिंहाला मारायचं असेल तर त्याच्या गुहेत जावं लागतं. भेटीचं ठिकाण ठरलं. प्रतापगडाच्या पायथ्याशी. अफजल खान मोठा तंबू, सैन्य जवळचं. शिवाजी महाराज थोडे मावले पण प्रत्येकी विश्वासू. महाराजांनी सावधगिरी घेतली. अंगात चिलखत, हातात वाघनख, कमरेला बिछवा, कारण त्यांना माहीत होतं हा तह नसून हा मृत्यूचा सापला आहे. तो क्षण आला. अफजल खान पुढे आला, उंच, रुबाबदार. शिवाजी महाराज समोर गेले, निमूट, शांत. दोघे जवळ आले. अफजल खानाने अचानक महाराजांना मिठी मारली आणि छातीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, पण शिवाजी महाराज तयार होते. चिलखतामुळे वार फसला. क्षणाचाही विलंब न करता महाराजांनी वाघनख वापरली. अफजल खान किंचाळला, अरे, बिछव्याचा वार झाला. अफजल खान जमिनीवरती कोसळला. तो आवाज झाला, हर हर महादेव. तो ठरलेला संकेत होता. लपलेले मावले बाहेर आले. खानाचं सैन्य गोंधळलं. प्रतापगडाच्या पायथ्याशी मराठ्यांचा पराक्रम पेटला. अफजल खानाचा वध झाला. तो जो म्हणत होता शिवाजी माझ्यासमोर टिकणार नाही, तो आज इतिहासात पराभवाचं प्रतीक बनला. हा केवळ एक खून नव्हता, हा होता बुद्धीचा विजय, तयारीचा विजय, स्वराज्याच्या अस्तित्वाचा विजय. शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं, हुशार राजा तो नाही जो फक्त तलवार चालवतो, हुशार राजा तो जो शत्रूचा डाव आधीच ओळखतो. अफजल खानाचा वध मराठ्यांसाठी नव्हता, तो होता स्वराज्य जिवंत असल्याचा सिंह गर्जना. त्या दिवसानंतर शिवाजी महाराज फक्त राजा राहिले नाही, ते झाले इतिहास.